लोकमान्य टिळकांनी स्वतः स्थापन केलेला ठाण्यामधील एकमेव सार्वजनिक गणपती म्हणजे लोकमान्य आळीमधला गणपती आणि यंदाच्या वर्षी या गणेशोत्सवाचं 105वं वर्ष आहे। या 105व्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं बघायला मिळतंय। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर आपल्या सोबत आहेत याविषयीची अधिकची माहिती देण्यासाठी। अक्षय, यामिनी, मी याच ऐतिहासिक अशा मंडळामध्ये आहे ज्या मंडळामध्ये स्वतः लोकमान्य टिळक यांनी गणपती बाप्पाची स्थापना केली होती। 1920 साल होतं ते ज्या वर्षी लोकमान्य टिळक या ठिकाणी आले होते आणि आजतागायत या मंडळामध्ये लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असलेला असा त्याच प्रकारचा गणेशोत्सव साजरा केला जातो। कुठेही नवीन युगाप्रमाणे नवीन चालीरीतीप्रमाणे कोणतीही प्रथा परंपरा इथे फॉलो केली जात नाही। इथे त्याच प्रकारे गणपती बाप्पाचं आगमन केलं जातं, विसर्जन केलं जातं आणि 10 दिवस त्याच प्रकारे कार्यक्रम घेतले जातात जे लोकमान्य टिळक यांना अपेक्षित होते। आता 105वं वर्ष आहे या मंडळाचं आणि ठाण्यामध्ये असलेलं 100 वर्ष पूर्ण केलेलं हे एकमेव मंडळ आहे। इथेच लोकमान्य टिळक देखील आले होते। एक वैशिष्ट्य म्हणजे केसरी वाड्यामध्ये ज्या प्रकारे गणपती बाप्पाची आरती केली जाते दररोज, त्याच प्रकारे पुण्यातल्या केसरी वाड्याप्रमाणेच इथे देखील दररोज संध्याकाळी लोकमान्य टिळकांच्या प्रमाणेच इथे आरती केली जाते। आणि या मंडळाचं वैशिष्ट्य तेच आहे की कुठेही धांगडधिंगा, डीजे, म्युझिक सिस्टम काहीही लावलं जात नाही। अगदी गणपती बाप्पाची आरती असेल किंवा गणपती बाप्पाचे वेगवेगळे कार्यक्रम असेल हे सगळं हे ढोल ताशा किंवा झांजेच्या आवाजामध्ये, गजरामध्ये इथे केलं जातं। आपण काही लोकांशी बोलले। सर, या मंडळाचं वैशिष्ट्य मी सांगितलेलंच आहे, पण या वर्षीचे कार्यक्रम कसे असणार आहेत, कशा प्रकारे लोकमान्य टिळकांना अपेक्षित असलेला गणेशोत्सव तुम्ही साजरा करता? यावर्षी आमचं 105वं वर्ष आहे। गणपतीचं आगमन आम्ही आता केलेलं आहे। पहिल्या दिवशी कार्यक्रम नसतो, दुसऱ्या दिवशी नसतो, तिसऱ्या दिवशी आमचे कार्यक्रम चालू असतात आणि कार्यक्रमाचा दर्जा सामान्य स्वरूप चांगला सगळ्यांना पटण्यासारखा असतो। कुठेही तुम्ही जसं म्हणाले तसं कार्यक्रम नसतो आणि रक्तदान शिबिर असतं आमच्याकडे। नंतर सामाजिक संस्था, कुष्ठरोग निवारण त्याचे जे आम्ही हे वस्तू आहेत त्या विकतो आम्ही इथे नाना फतोड्याच्या याच्यात। आणि असे कार्यक्रम सादर करीत लहान मुलांचे आमचे स्थानिक कार्यक्रम असतात। सहसावर्तनाचा कार्यक्रम असतो, सहसावर्तन महिलांचा असतं, राष्ट्रीय पौरोहित्य वर्ग त्यांचा, महिलांचा सभासद वर्गणी आणि सौभाग्याचे लेणे म्हणून हळदी कुंकू हा कार्यक्रम आमच्याकडे असतो। इथे जर आपण पाहिलं इथे एक लिस्ट आहे आरतींची। अगदी याच क्रमाने दर दिवशी आरती केली जाते, याच क्रमाने दर दिवशी इथे आरतीचं आयोजन होतं आणि आरतीचं म्हणण्याचं एक जो क्रम आहे तो देखील असाच असतो। कुठेही त्यामध्ये चूक केली जात नाही किंवा पुढे मागे केले जाते। अशा प्रकारे एक सांस्कृतिक वारसा जपणारं आणि समाजाला अपेक्षित असलेलं प्रबोधन घडवणारं असं हे मंडळ आहे आणि त्याच मंडळाच्या अगदी अक्षय, तुम्ही ज्या पद्धतीने म्हणताय लोकमान्य टिळकांना जो सार्वजनिक गणेशोत्सव अपेक्षित होता तो गणेशोत्सव ठाण्यामध्ये साजरा होताना बघायला मिळतोय। खूप खूप धन्यवाद या सगळ्या अपडेटसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।